53 अध्याय 2. मग संजय येऊन म्हणाला, ते ऐके तो बोलते शोकाकुल दुःखानुरोधनाते असे ते बोलते कोणी समजत स्नेह अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी जैसे जळे झळंबले ना तरी अग्र वाटे आले जसे सदर परी विरमले हृदयाचे पातळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूप दयापुरी तो कुंडू कुंडू महामोहे अति शातून धरू काय बोले म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय तू कवन हे काय आहा करीत तुझं सांगे काय जाहले कवन होणे आहे करीत काय ठेली खेदू काहीसा तू अनुचिता चित्तांदिसी देऊ कहींना सांगिसी तुझी सांगिसी तुझे निनामे अपयशी दिशा लंकीचे तू शुरू शौर्या माझी राहू तुझ्या लाठीबाणाचा लोकी तुवा संग्रामी हरू जिंकेला कवचाचा ठाऊ पेढीला पवाडा तू वा केला असे पाहता तुझे निपाडे दिसीत राहिलो की ऐसे पुरुषत्व चोकडे पाहता तुझे तो की आजी येथे सांडून या विरुद्धी ते अधोमुखरुतून ते करू आहासी तू अर्जुनो के कारुण्ये सांग पा अंधकारे भानु ग्रासीला अति नागरिक मेघासे विहे ते अंधकासे मरण आहे पाहे पा इंधनाची पावका ते की लवण्याची जळ विरे सर्वे काळ कुटुंबरे पा महापणी धरधुरे गिळीजे सिंहासी झोंबे कोल्हा ऐसे ऐसा अपाळ के जाहला परी तो असाच आजी येत म्हणून अजूनही अर्जुन चित्त दिसी या हिना धीर धरू देवी धीर मना सावधू होई सांडी हे मूळ मोठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कारुण्य तुझे हा गा तू तरी न विचारसी का आता सांगे वेळी सदैता उचित काही कीर्तीसी नशो आणि काशी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते म्हणून शोक न करी तू पुरता धीरू धरी हे शोचता अभेरी कुटुकुमरा तुझ नव्हे हे उचित येणे नासे जोडले बहुत तू अजूनही वैदिक विचारी का येणे संग्रामाचे अवसरे कृपाळू वर्ण नुपकरे हे आताचे वगैरे जाहले तुझ तू आधीची काही नेनसी तुझे नोळखसी वायाची करीसी अतिश्वाता आजीचे हे काय जन्मान बोल तुझं हे परस्परे तुम्हा व्याज आती तरी आता काय झाले काही बनले हे नेहमीचे परी पुढे केले अर्जुना तू मोह धरली या ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा येईल आणि परलोकही अंतरेल अहिकेसी हृदयाचे पण येत नगयासी नवे कारण हे संग्रामी पतन क्षत्रियासी ऐसे मी तो कृपावंतू नाना परी असे तू हे ऐकून पंडू सुतू काय बोले देवा हे येतुले वरी बोलावे नलगे अवधारी आधी तुझी विचारी संग्रामू हा हे झुंज नवे प्रमादू येत प्रवर्तली असे बाधू हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्ची जती सर्वेश्वर तुषु पाव विजती ते पाठी केवी वदी जती आपुलिया हाती देवा संतोरंत नमस्कारीजे का घडे तरी पूजेजे हे वाचुनी केवी निंदीजे सोये वाचा तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हा नेमाचे मज बहुत भीष्मद्रोणाचे वर्त तसे जया लागे म्हणे विरू आम्ही स्वप्नेही न शकतो धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जे आले हे जागव्यासी हे जे काय झाले जे यांच्यावधी अभ्यासिले मेरुविजय आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला त्यांनी उपकारे काय आवारेला वदितया ते जेतेची या कृपाला हे जे वरू तेची म्हणे व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे तेव्हा समुद्र गंभीर आई की जे वरी तो हे आहाच देखी जे परीक्षोभू मनी जे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तयाई होईल मान परी आगात भले गगन हृदय याचे वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र ही फुटे परी मन दुर्मन लोटे विकरविलाही स्नेहा लागे माये म्हणे पेते किरू होये परी कृपा ते अमूर्त हे द्रोणी ये हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरुपती अर्जुन म्हणे हा येणे मान्य म्हणतो वरी आम्हाला कृपावंतो आता सांग पाय येत घातो किंतु येईल हे असे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना न ये आगवे जीवितेसी हे येणे माये दुर्धर जे याही भोग सगर ते असतो येतवर भिक्षा मागता बली ना तरी देश त्यागे जाईजे कागिरी गंधर सेविजे परी शस्त्र हातानं धरीजे यावरी देवा नवनिषतींशरी वावरुनी यांच्या जिवारी भोग विसावे हृदयी बुडाले जे
ते काढून काय केसती लिप्त केवी सेविसती मग नाही हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवतारी परी ते मनाने याची मरारी ऐकून या हे जाणून पार्थू विहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देवो का चित्त या बोला देती चिन्हा एरवी माझ्या शेती जे होते ते मी विचारून बोलले येते परी निके काय या होते ते तुम्ही जाणा पै विरू जयाशी ऐकीचे आणि या बोलीची प्राणुसांधीची ते येते संग्राम व्याजे उभ्या आहाती आता ऐसे याते वदावे की अवेरून या निघावे या दोहो माझे बरोबर ते नेनो आम्हा काय उचित ते पाहताना स्प्रे येत जे मोहे यांनी चित्त व्याकुळ माझे ते निरावृद्ध जैसे दृष्टीचे त्याचे भ्रंशे मग पासीचा असताना दिसे वास्तू जात देवा तैसे मज जाहल्ले जे मन हे भ्रांती ग्रासेले आता काय हित आपुलले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तू वा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सका सर्वस्व आलोवे आम्हासी तू गुरुबंधू पिता तू आमची इष्टदेवता तुझी सदा रक्षिता आपदी आमते जैसा शिष्या ते गुरु सर्वताने अवेरू की सरिता ते सागरू त्याची केवी ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाईये तरी ते कैसेनी जी एके कृष्णा तैसा सर्वाप्रिय आम्हासी तेव्हा तुझी एक आहासी आणि बोलिलो जरी न मनीसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा जे झडकरी पुरुषोत्तमा सांगाय आता हे सकळ कुळ देखून जो शोक उपनलासे म्हणे तो तुझी या वाक्य वाचून न जाय आणि के येत पृथ्वीतर आपू होईल हे महेंद्रपद ही पाविजेल परिमोह हा न पेटेल मानसीचा जैसे बीजे सर्वता आळली ती सुक्षेत्री जरी पेरिले तरी न विरुडती सिंचेली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधी काही नव्हे एकची उपेगा जाई परमामृत तैसे राजभोग समृद्धी उज्जैवन नव्हे जीव बुद्धी येत जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे येत आहे ऐसे अर्जुन तेत बोलिला जवळ क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरुपी आपिला उर्मितेने की मज पाहता उर्मी नव्हे हे अनारीसे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळसर्पे सवर्म हृदय कल्हारी तिथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भाज्येची ना हे जाणवणे अशी प्रौढी जो दृष्टीसवेची विष भेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैसी या पंडुकुंभा व्याकुळा निर्व तसे श्रीकृष्णा जवळा तो कृपावशे अवलेळा रक्षील आता म्हणून तो पारतो मोहपणी ग्रस्तो म्या म्हणे त्याला हा हेतू जाणून या मग देखा तो ते फरगुन घेतला असे भ्रांतू कवळून जैसा घनपटळी भानू आच्छादिजे तयापरी तो धनुर्धरू झालासे दुःखी जर्जरू जैसा कृष्णा काळीगिरीवरू वनवला का म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू ते तसू दर्शनांची धृती त्याची विदुलता झळकती गंभीर वाचा ती आहे ती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल त्याने अर्जुना चळून निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची या आरानुका ज्ञानदेव म्हणे ते का निवृत्तीत असू ऐसे संजीव असे सांगतो म्हणे राया तो पाहतो पुनरुपी शोकाकुळ चुकुळी तू काय बोले आई की सखे तू बोले श्रीकृष्णा ते आता ना आळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येते भरवसेनी ऐसे एकी हेळा बोलिला मग मन धरून ठेरा ते श्रीकृष्ण विस्मुखातला देखोनी तया ते मग आपुला चित्ती म्हणे येते हे काही आदरले येणे अर्जुन सर्वता काही नेणे काही केजे हा म्हणजे आता कोणी परी कैसे धीरू स्वीकारली जसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखुनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानीची तसे विवृतू असे असे अनंतू तया दोही सैन्य आणतो जयापरी पार्थू भ्रांती सांडी ते कारण म्हणी धरिले मग सरश बोललो आधरिले जैसे मातेच्या कोपी चोकुले स्नेह आती ही औषधाची या कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय तैसी वरी पाहता उदासे हात तरी अतिसुरसे ती वाक्ये ऋषिकेशी बोलो आदरिले मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू येत आदरिले माझारीचे तू जाणता जरी म्हणविसी तर परीनेने विते न संडिसी आणि शिकवू म्हणे तरी बोलसी बहु साल नीती जात्यंत लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे तू आपण पे तरी नेनसी परी या कौरवातेशु चुपहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढती तरी सांग पा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही येत समर्थू एक आथी त्यापासून युग होती तरी हे वायाची काही बोलती जगा माझी हो का सांप्रतायशी जाहले जे हे जन्म मृत्यू तू वासृजिले जे हे जन्म मृत्यू तू वासृजिले आणि नाशुपावेस नाशिले तुझे काही तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू
की तू एक बघिता आणि सकळ लोक हा मरता ऐशी भ्रांती झाली चित्ता येऊ दिसी अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे तरी तू वाकाशोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेनसे न चिंतावे ते चिंतसी आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती देखै विवेकी जे होती ती दूधही तेही न शोचिती जे होय जाई हे भ्रांती म्हणून या अर्जुना सांगेन ऐक येता आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती असे क आधी करून नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया असे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवने ते जन्मले म्हणून येत त्याची वायूची स्फुरण ठेली आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा आई के शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक हे प्रत्यक्षाचे देख प्रमाण तू येत कमार तो दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहचे हा न नाशे एकेकासवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही मोह दुःख येतनेना वय ह्याचे कारण जे इंद्रिया अधीन बनणं तीही आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती ते अंतर अकलविती संज्ञेने जे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही ते तर दुःख आणि काही सुखही दिसे लेख शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे उपचे निसंगी कारण संतोष खेदा भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जी उपजवची सुख दुःख नेत्राद्वारे सुगंध आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राणसंगे विषादू तोषू देता तैसाचे द्विविध रसू उपजवे प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू देखई इंद्रिया आधीन होई जे तै शीतोष्णांते पाविजे आणि सुखदुःखे आकळीचे आपणपे या विषया वाचून काही हानिक सर्वतारम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती देखई आणि तिया परी म्हणून तू अवेरी हा सर्वता सांगून धनुर्धरा हे विषय जे ते नाकळी ती तया सुखदुःखे दोन्ही न पावती आणि गर्भ वासू संगती नाही तया तो नित्यरूप पाहता ओळखावा सर्वता जो या इंद्रिया अर्था नागवेची आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार पर लोक ओळखिते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वने संत स्वीकारिते झालेली पय जैसे एक होऊन विनले असे परी निवडून राजहंसे वेगळे की जे हे अग्निमुखी किडाळ तोडून या चोकाळलं निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी अजानिबीच्या आयनी करिता तदिकडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपनितर आहे एकवट ते तो उडे ते फलकट जाणू आले जैसे विचारता निरसले ते प्रपंच सहज सांडवले मग तत्व उरले ज्ञानी यासी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिकी बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखील असे देखे सारसार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू जो जयाचा विस्तारू ते नाम वर्ण आकारू चित्तेन नाही जो सर्वदा सर्वकर्तू जन्मक्षयाती तू तया केली याही घातू कदानो हे आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वा झुंजावे पंढरकुमरा तू धरून देहाभिमानाते दिठी सोची शरीराते मी मारित आहे मरते म्हणून तू आहासी तरी अर्जुना तू हे नेनसे जरी तत्वता विचारसे तरी वदिता तू नवीसी हे वद्य नव्हती जैसे स्वप्न माझे देखीचे ते स्वप्नाचे साच आपजे मग जेवून या पाहिजे तव काही नाही तैसे हे जाण माया तू भ्रमतो आहासी वाया शस्त्रे हानी कले या छाया जैसी अंगी न रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशल्ला परिवाहन नाही नसला तया सव्वे नातरी मठी आकाशे जैसे मठापुरती अवतरले असे तो भंगली अपैसे स्वरूपाची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपे म्हणून तू हे अनारोपी भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांतरांते स्वीकारीचे चैतन्यता नाथे हा अनाथे नित्यसिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकीचे न घडे या हा प्रळयोदके नाप्लव्ये अग्नी दाहो न संभव्ये येत महाशोषू न प्रभवे मारुताचा अर्जुन हा नित्यो अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा तर्काची ये देती गोचर नोही किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लोको मना आपण ही साधना निसिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुण त्रया रहितो अनादि अविकृतो अभिव्यक्तीशी अतितू सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकाळात मुकू देखावा मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानसी तरी शोचून न पौसी पंडुकुमरा जो आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यो जैसा प्रवाह अनुसितू गंगा जळाचा ते आदी नाही खंडले समृद्धी तरी असे मिळले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे
येते तेनी तया करीत सरसीच सदा अवधारी भूताशी कवनी अवसरी ठाकतींना म्हणून हे आगवे येत तुझं नलगे शोचावे जी स्थितीची हे स्वभावे आनंदी ऐसी ना तरी हे अर्जुना नयेचे तुझ्या मना जिथे कोणी लोक आदींना जन्मक्षया तरी येत काही शोक तुझं शोकाचे कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर उपजे ते नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जातो जसे हे जन्म मरण जसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य हे संहर्य म्हणून हा न परिहरे आदी अंतू तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करसी काय जाणतो चिन्सी धनुर्धरा येत आणि काही एक पारता तुझ भोवती परी पाहता तुक कराव्या सर्वता विश्व नाही जे समजते ये भूते जन्म आली अमृते मग पातळी व्यक्ती ते जन्मले या ती एक क्षयाची जेत जाती ते तर निभ्रांत आणे नव्हती देखय पूर्वस्थितीचे येते आपली एअरमध्ये जे प्रतिभासे ते निर्धरिता स्वतंत्र जैसे तैसा करो हा मायावशे सत्स्वरूपी ना तर हे पवने स्पर्शिले निर्पडी असे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी तैसे सकळ हे मूर्त जानबा मायाकारित जसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आधीची जे नाही तया लागे तू हृदसी काही तू अविट ते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषयी तेजिले संत जयाला आधी विरक्त वनवासी ये देती सुनी जया ते ब्रह्मचारी आदी व्रते मनुष्यर तपाती आचरता ते एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरवदितले नता निरंतर एक ऐकताची निबाले ते देहभावी सांडिले एक अनुभवी पातले तद्रुपिता जैसे सरिता ओघ समस्त समुद्र माझी मिळत पळी मागोते अन्न समात परतले नाही तैसी या योगेश्वराचे या मते मिळवून सर्वे एक वटती परी जे विचारून पुनरावृत्ती भजतीचे ना जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही जे ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचे स्वभावे हे होत जात आगवे तरी सांग काय शोचावे येत तुवा एरवी तरी पारता तुझ का नेनोन्य न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी तू अजूनही का न विचारेसी काय हे चिंती तू आहासी स्वधर्म तू विसरलासी तरावेचने या कौरवा भले जाहले अथवा तुझची काही पातळले की युगची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एको आहे जो सर्वता त्याजून हे मग तरी जल काय पाही कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले तरी भूत तरी हे अनुचित संग्राम समयी आगाभोक्षर जरी जाहले तरी त्यासी नाही माहितले ऐसेनी ही विष होय सुदले नरजोरी देता तैसे आणि आन करिता नाश होईल हिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काही आपला निज धर्म पाही जो आचरिता बाजू नाही कवने काळी जैसे मार्गेचे चालता अपाव न पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाडळी जे दयापुरी पारता स्वधर्मी राहटता सकळ काम पूर्णता सहज होई म्हणून या लागे पाहिजे मग क्षत्रिय आणि काही संग्राम वाचणे नाही उचित जाणे निष्कपट होवावे हुसेना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावर अर्जुन झुंज देखे आताचे वेग हो का जे दैव तुमचे काय की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणित की सर्वजू याने रूपे मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे पडी भरे की हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तई झुंज ऐसे लाहीचे जैसे मार्गे जाता आढळीची चिंतामणी ना तरी जांभय्या पसरे मुख तेता उचटे पडे पियुक तैसा संग्राम हा देख बातला असे आता हा ऐसा अविरजे मग नाथिले शोचू बसीजे तरी आपण आहा न होई जे आपण पेया पूर्वज जोडिले आपण होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि हिंसित पावतील महादुष्य जैसी भातारे ही नवनिता उपहती पावे सर्वता तशी दशा जीविता स्वधर्मी विना ना तरी रणीशव सांडीचे ते चौमेरी गीती विदारी जे तसे स्वधर्महीन अभिभव जे महादोषी म्हणून स्वधर्म हा सांडिसील तरी पापावर पडा होसील आणि अपेक्षते नवशेल कल्पांतवरी जाणतेनी तवचे जियावे जव अपकीर्ती अंगान पावे आणि सांग पाकेवी निघावे येथून तू निर्मत्सर सदा येता येथून निघसिले केर मागवता परी ते गती समजता न म्हणेल या हे चहूकडून वेढतील बाणवरी घेतील ते तो पारताना सुटीचे कृपाळूपणे ऐसे ही प्राण संकटे जरी विपायेपा निगळणे घटे तरी ते जी आलेही वोकटे मरणाहुनी तू आणि काही एकने विचारसी येत संग्रमे झुंजो आलासी आणि सकन ओपणे निघालासी माहुता जरी
तरी तुझे ते अर्जुना या वैरी अग्रजांना का प्रति येईल म्हणा सांगाय मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन अम्मा बिहारला हा सांगाय बोलू उरला निका काही लोक सायासे करुणी बहुते का वेचिते आपुली जीविते परी वाढविती करते ते धनुर्धरा हे तुझा अनायासे अनगळित जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निसिंह तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तीही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणीते जे ऐकेली या दचकती कृतांताधिक ऐसे महिमा घनवट गंगा जशी चोखट जया देखी जगी सोबत वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून या हे समस्त झाले अतिविरक्त जीवितेसी जैसा सिंहाची या हक्का युगांत होय मत बुक्का तैसा कौरवा असे का धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुन आहे तो ते मानिती सदा ते आघातपण जाईल मग हिनाव अंगा येईल जरी मावता निघसील न झुंजतुची आणि हे पळता पळून येते ती धरून अवकाळा करीती न कर गणित कुठी बोलिती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाटेपण कान झुंजावे हे चिंतले तरी भोगावे महितळ ना तरी रणी येत झुंजता विचली जीवित तरी सर्व सुख अनकळीत पावसील म्हणून हे गोष्टी विचारू न करी कीर्ती आता धनुष्य घेऊन उट्टी झुंजई वेगी देखय स्वधर्मो हा आचरता दोषूनाशे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता वातकाची सांगे प्लवीची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे परी विपाये चालो नेमीजे ते तरी तेही घडे अमृते तरीच मरीचे जरी विखेसे सेवीचे तैसा स्वधर्मी दोषुपाविजे हेतुकुपाने म्हणून या पारता हेतू सांडवणी सर्वता तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषा न यावे दुखी विषादा न भजावे आणि लाभ न धरावे म्हणा माझी हेत विजय पण होईल की सर्वता देह जाईल की हे आधीची काही पुढील चिंतावेना आपण काय उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता सागून जावे अशी या मने व्हावे तरी दोषी न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा हे सांख्य स्थिती मुकुळती सांगे तरी तुझं येती हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितले तुझे येत आता बुद्धी योग निश्चित अवधारिपा जया बुद्धियुक्ता झाली या पार्था कर्मबंधू सर्वता बाधून उपवे जैसे वज्र कवचले जे मग शस्त्रांचा वर्षाऊ साईजे परी जैतेसी उरीचे अचुंबित तैसे ऐहिक तरी नशे आणि मोक्षित उरला असे जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे राहटी जे परिकर्मफळ न निरीक्षी जे जैसा मंत्रज्ञ न बंदी जे भूतबाधा तिया परी जे सुबुद्धी आपू झाली या निर्बुद्धी हा असतांची उपाधी आकळू न सके जे तन संचरी पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रया दिले पण लगती चेत अर्जुना ते पुण्य वशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेषे ही नाशे संसार भय जैसा दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाती प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये पार्था बहुती परी हे अपेक्षेचे विचारशुरी जे दुर्लभचाराचरी सद्वासना आणि कासारिका बहुवस्तू वैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगण्य तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माचे अवधी जैसा गंगेसी उदती निरंतर तैसी ईश्वरा वाचने काही जिये आणि नाही ते एकचे बुद्धी पाहे अर्जुना जगी येर ते दुर्मती जे बहुधा असे विकारार्थी ते तर निरंतर रमती अविवेकी म्हणून त्या पार्था सर्व संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्मफळी आसक्ती धरून या म्हणते संसार जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग सर्व सुख भोगी जे मनोहर हे वाचवणी काही आणि सर्व सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत देव होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगीचित्त देवनीया क्रियाविशेष बहुते न लोपेती विदित्य निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती परी एकची पुढे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती येत पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी केजे मग अग्नी लावून दिजे का मिष्टाने संचर विजय काळकुट दैवी अमृत कुंभ जोडला तो पाय हानोनी उलंडला तैसा नासती धर्म निपजला हे तुकोपन्ने सायाचे पुण्य अर्जेचे मग संसारू का अपेक्षेचे परिनिमित्ते ते काही की जे अप्राप्य देखाय जसे रांधवनीय रससोयनिकी करुनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेद वादरता म्हणे वसे
तीही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते तीय रजतमात्मक जे निरूपीचे कर्माधिक जे केवळ सर्वसूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखाचे कारण येत जाणे अंतकरण रिगोदेसे तू गुणत्रयाते अव्यरे मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबजनी जरी वेदे बहुत बोलले तर विविध भेद सुचिले तरी आपण हे दाखविले त्याची घेपे जसा प्रकटली अगबसती अशी ही मार्ग दिसती तरी तेथुलेही काय चालीचे ती सांगाय मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीचे जोगे तसे ज्ञानी ये जे होते ते वेदार्थ ते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे म्हणून ऐके पारता याची परी पाहता तुझं उचित होय आता सो कर्म हे आम्ही समजते विचारले तव ऐसेचे हे मना आले जे न सांडी जे तू आपुले विहित कर्म परिकर्म फळी आस न करावी आणि उपकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आशिरावी हेतू विन तू योगयुक्त होवनी फळाचा संको टाकवणी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे जरी विशेषे ते तोषावे हे नको की निमित्ते कोणी एके ते सिद्धी नवशित ठाके तरी तेथेचे अपरितोके शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीड आले परी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची माने देखै जेतुल आले कर्म निपचे तेथुले आदिपुरुष अर्पिजे तरी अपरिपूर्ण सहजे जाहले जाणे देखै संत कर्मी हे जे सरसे पण मनधर्मी त्याची योगस्थिती उत्तम प्रशंसेचे अर्जुना समतोचिताचे याची सार जाणे योगाचे जे तो मन आणि बुद्धीचे ऐक्य आती तो बुद्धियोग विवरिता बहुते पहाडे पारता जसे हा अरुता कर्मभागो परी त्याची कर्म आचर्ये तरीचे हा योग पाविजे जे कर्मशेष सहज योगस्थिती म्हणून बुद्धियोग सधरू ते तर अर्जुना होय स्थिरू म्हणे करी अव्यरू फळ हेतूचा जे बुद्धियोगा योजिले त्याचे पारंगत झाले ही उभयबंदी सांडिले पाप पुण्य ते कर्मी तरी वर्तता परिकर्मफळा नातळ ते कर्मी तरी वर्तती परिकर्मफळा नातळती आणि यथायथी लोकती अर्जुनतया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा तू ऐसा तै होसी जय मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरैल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपयशे तुझे ते अनिकत काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुन आगवी पारुशेल इंद्रियांची या संगती जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पाऊसी तू सकळ योगस्थिती ते तर अर्जुन म्हणे तेव्हा हाचे अभिप्राव अगोवा मी पसेन आता सांगावा कृपानिधी मग तू म्हणे सुखे जे किरटी तुझ निके ते पुष्पा उन्मेते उन्नाचे या बोला पारते म्हणे सांग पासर कृष्णा ते काय म्हणे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसी या जाणीचे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा असा अंगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतारणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेच नारायण बोलतो असे म्हणे अर्जुना परी असे जो हा अभिलाषी प्रौढ मानसी तो अंतराय सुखेसी करतो असे जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकारण भरितो परी विषया माझी पती तू जयने संगे कीजे तो कामू सर्वता जाये जयाचे आत्मतोषी मन राही तोचे स्थितप्रज्ञ होई पुरुष जाणे नाना दुःखी प्राप्ती जयासी वेगवेगळी नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपै जैना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते त्याने काही परिपूर्ण तो ऐसा जो निर्भूती तो जाणपा स्थिर वृद्धी तो जो निरसून उपाधी भेद रहितो जो सर्वत्र सदा सरिस्सा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधोम तो प्रकाशा माझे न म्हणे ऐसे अन्नवच्छिन्न समता बुध मात्रे सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पाहावे तरी संतोषे त्यांनी नावे भवे जो वकटेने नागवे विषादासी ऐसा हरिक शोक रहितो जो आत्मबोध भरितो तो जाणवा प्रज्ञा युक्तो धनुर्धरा का कर्माची या परी ओवा येल्ला अवयव पसरे ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण तैसे इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती दयाची प्रज्ञा जाणसते ती पातळी असे अर्जुन आणि काही एक सांगेन ऐके कौतिक या विषयांते साधक तेजे नियमे श्रोत्रादी इंद्रिय आवर्ती परिरसने नियम न करीते ते सहस्त्रदा कवळिजती विषयी जशी वरीवरी पालवी खुडीजे आणि
मुळी उदक घालीचे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे बळे अधिके जैसा आडवे अंगे फाके तैसा मानसे विषोपोके रसनाद्वारे यारा इंद्रियाविषयी तुटे तैसा नेमून न ये रस घटे जे जीवन हे न घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे ऐशी ही नियमाते पावे जय परब्रह्म अनुभव्य होऊन जाईचे तै शरीर भाव नास्ती इंद्रिय विषय विसरती जय सोहमभाव प्रतिती प्रकट होय एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे रहडताते जतना निरंतर जयाती अभ्यासाची घरटे यम नियमांची ताटी जे मनाती सदा मुठी धरून आहाती तेही किजिती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैशी म्हणत ज्ञाते व्यवसी भुलविका देखै विषय हे तैसे पावते हृदय तिचे मिशे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचे देये संधी मन जाय मग अभ्यासे थोटा बोली ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे म्हणून ऐकी पाहता यातील निर्दळी जो सर्वत्ता सर्व विषयी असता असांडून या तो चित्तू जाणं योगनिष्ठेचे कारण जयाचे विषय सुखी अंतकरण झकवेंना जो आत्मबोध युक्त होऊन असे असत तो जो माते हृदय आतो विसंबेना एरवी बाह्य विषय न तरी नाही परी मानसे होईल जरी काही तरी साध्यन तुच्ची पाही संसार असे जैसा का विषयाच्या शोध घेतली या होय बहु असू मग निभ्रांत करी नाशू विजवित असे तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी आशंका विवेक जाता जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही अपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जित काम उपजला तिथं क्रोधो आधीचे आला क्रोधी असे ठेविला समूह जाणे समूहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावी स्मृती चंडवाते ज्योती आहत जैशी का अस्तमानी निशी जैसा सूर्य तेजाते ग्रासी तैशी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी असे मग अज्ञानांद केवळ तेने आपले विजय सकळ तेत बुद्धी होई व्याकुळ हृदया माझी जशी जात्यंदा पळणी पाहावे मग ते काकुळती सैरा धावे तैसी बुद्धीची होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशो घडे मग सर्वता बुद्धी अवघटे ते समूह हे उपडे ज्ञान जाता चैतन्याच्या भ्रंशी शरीरात त्याच्या तैसे पुरुषात बुद्धी नाशो होई देखाई म्हणून आहे की अर्जुना जैसा विस्फुलिंग लागी इंद्रना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरू शके तैसे विषयाचे ज्ञान जरी उपाय वाहे मन तरी यसने हे पतन घेवसित पावे म्हणून विषय हे आगवे सर्वता म्हणून सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी वाद रमता नाही जैसा सूर्य आकाश करतो रश्मी करे जगाते स्पर्श तो तरी संग दोष काय लिंपतो तेथे चेनी जैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे अनभिन्न जो काम करतो विहीन होऊन असे तरी विषयातही काही आपण पे वाचून नाही मग विषय कवून काही बाधेतील कवना जरी उदक बुडीचे का अग्नी आगी पोळीचे तरी विषय संख्या आपले विजय परिपूर्ण तो ऐसा आपण चुके ओळू होऊन असे निकोळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत माने देखे अखंडित प्रसन्नता चित्ता ते तरी नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा जलस्वरूप प्रसवी जयाचा जठरू तया क्षुधेतृषेचा आडतरू कहीची नाही हृदय तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैचिके आहे ते तापैसी बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त हे युक्तीचे कडसणे नाही जयाच्या अंतकरणी तो आपल्याला जाय गुणी विषयात की तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वता आणि स्थैर्याची असता तेही नुपजे निश्चळत्वाची भावना तरी नव्हेची देखै मना तरी शांती केवी अर्जुना आपो होय जेथ शांतीच्या जिवाळा नाही तेथ सुख विसरणे न रे काही जैसा पापी याच्या ठाई मोक्ष न बसे देखै अग्नी माझी घापत्ती तिये बीजे जरी दुर्डती तरी अशांता प्राप्ती घडू शके म्हणून अयुक्तपण मनाचे त्याचे सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमननिके इंद्रिय जे म्हणते ते त्याचे जे पुरुष करते ते तरलेचे न तरते विशेषण तो जैसे नावधडी ठाकेता जरी वर पडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता उपावे त्याची प्राप्ती ही पुरुषे इंद्रिये लाळलेली जरी कौतिके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काही धनंजया साधक असे देखै कुर्मजया परी उवाईला अवे उपसरे ना तरी इच्छावसे अवरी आपणपेची तशी इंद्रिय अपेते होती जयाचे म्हणतील करते तयाची प्रज्ञा जाणस्ते ती पावली असे आता आणि काही गहन पूर्णाचे चिन्ह
अर्जुना तुझ सांगे न परिसपा देखै भूत जात निदेले तेथेचे जया पाहले आणि जीव जेथ चेहिले तेथ नेतृत्व तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरुपदी मुनीश्वर पार्था आणि ही परी तो जाणून येईल उधारी जैसी अक्षभाता सागरी अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नव्हे ईशत मर्यादा संडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषणी जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती हृदय सिद्धी तयासी शोभू नाही बुद्धी आणि न पोता न बादी अधृती तया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशोपायी वाती वेरी कानले विजिता तरी अंधारी कोंडेर तो देखै हृदयसिद्धी तया परी आली गेली से न करी तो गुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेने नागरपणे दुर्भुवनाते बावळे म्हणे तो केवी रजे पालवी बने बिलाचेने जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा सो सुखानुभवी न भोगी वृद्धी पार्था नवले हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही ते तर हृदयसिद्धी काही प्राकृता होती ऐसा आत्मबोधी तो शिल्ला जो प्रमाणे ते पोकलला तोची स्थित प्रज्ञ भरला ओळखतो तो अहंकारा ते दंडोनी सकळ कामू सांडोनी विचारी विश्व होवोनी विश्वाची माझी हे ब्रह्मस्थिती निसिंह जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहात तिची व्याकुळता आड ठाकून न सके चित्ता प्राज्ञाच्या या तेची ही स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे ऐसे कृष्णवाक्य ऐकले ते अर्जुने म्हणे म्हणितले आता आमची या काजाकीर आले उपपत्ती या जे कर्म जात आगवे येत निराकारले देवे तरी पारुष्यले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोलला चिती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला अशंकोनी तो प्रसंगो असे नागरू जो सकळ धर्माचे आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञ नाथो निरूपिता होईल श्री अनंतो ज्ञानदेव सांगेल मातो निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया द्वितीयोध्याय।